करता आणि आयोजकांच्या वतीने तुम्हाला खास सन्मानित केलं। युवक नेहमीच तुमच्यावर प्रेम करतात, काय म्हणतील त्यांच्या प्रेमाबद्दल आपण काय म्हणाल? हे भव्य दिव्य आयोजन आपण दरवर्षी साकारता। मी किती ते प्रयत्न केले तर मी एकटा काही करू शकत नाही। माझे जेवढे सहकारी आहेत, माझ्या सहकाऱ्यांचं जेवढं माझं प्रेम आहे आणि एवढं प्रेम त्यांनी माझं आतावर सांगून ठेवलं, कधी माझा शब्द पाडून देत नाहीत। कोणत्याही गोष्ट जरी मी कोणाला सांगितलं तरी कोणत्याही म्हणजे पक्ष हा विषयच नाही, सर्व गावातली मुलं एकत्र येऊन काम करतात। पक्ष बाजूला ठेवून क्रिकेट म्हणजे क्रिकेटचंच काम करतात, त्यामुळं हा सर्व कार्यक्रम यशस्वी होत आहे। एकदा जोरदार टाळ्या विश्वास भगत साहेबांसाठी। प्रचंड मेहनत आणि आज आपण पाहते स्पर्धा यशस्वी झाली। जाऊया आपण मेगा फायनल कडे, ऐकूया दीपक पाटील सर यांचा आवाज पहिल्या अंकासाठी। कमालीची लढत आपल्याला पाहायला मिळेल। ग्रँड फिनाले गेले 5 रात्रीमध्ये केलेली मेहनत आणि आलेले 2 फायनलिस्ट संघ, एका बाजूला मात्र चेतन स्पोर्ट्स चेअरमन कामोटे तर दुसऱ्या बाजूला मात्र उरणमधून दाखल झालेला हा कोपरोली संघ मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारले। दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार स्ट्रोक। यावेळेस मात्र हितेश मात्रेच्या पॅट मधून हा दुसरा चौकार। उसरली गावचा डंका वाजतय क्रिकेट संघाचा, गावदेवी क्रिकेट उसरली गावचा डंका वाजतय। नक्कीच डंका वाजवला या स्पर्धेनं। गेले 6 वर्ष आपण पाहतोय रायगड टेनिस नी सुद्धा या स्पर्धेची दखल जरूर घेतली होती। नामांकनामध्ये या स्पर्धेला स्थान देण्यात आलं होतं। इथे मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली जाते। ही लढाई आहे बारक्या कांबळे आणि हितेश मात्रेची। कडे 2 खेळाडू आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या तगड्या रेसमध्ये, त्यामुळे ही लढाई मात्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी जरूर गर्दी केली आहे। कारण पाहायला गेलं तर हे 2 खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत। हितेश मात्रे मॅन फ्रॉम कोपरोली तर दुसऱ्या बाजूला मात्र बारक्या कांबळे कामोठे, त्यामुळे तगडी लढाई मात्र पाहायला मिळेल। आतापर्यंत विचार केला हितेश मात्रेनं या सामन्यामध्ये 2 चौकारांच्या मदतीनं 9 धावा उभारल्यात, नाणेफेक जिंकली आणि कोपरोली संघाचा कर्णधार अभयनं मात्र निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि आतापर्यंत पाहिलं पहिल्या षटकामध्ये बारक्या कांबळेच्या बिनबाद 10 धावा उभारल्या जातात पहिल्या षटकामध्ये। हितेश मात्रे काय दर्जेदार इनिंग साकारली होती। 22 चेंडूंमध्ये 95 धावा या मैदानावरचा विक्रम झाला या स्पर्धेच्या निमित्तानं आणि ती खेळी मात्र साऱ्यांनाच भावून गेली। ते मग मैदानाच्या चौफेर फटकेबाजी असेल आणि खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये मात्र हितेश 0वर बाद झाला होता भवरा 11 भवरा संघाविरुद्ध खेळताना आणि या त्या निर्णायक सामन्यामध्ये मात्र एकही धाव जमू शकला नव्हता। परंतु आता मात्र लास्ट चान्स, मेगा फायनल ग्रँड फिनाले आहे आणि इथे मात्र एका करंडकावर सरपंच चषकावर नाव करण्याची संधी। टप्प्याचा चेंडू होता, पॉइंट रिजनकडे फक्त ढकललाय। 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते। एकेरी धाबेच्या बरोबरीनं 11 धावा फलकावर लागल्यात। हितेश मात्रे चांगलं योगदान देतोय, आतापर्यंत 10 धावांवर खेळतोय। पाहायला गेलं तर यावेळेस मात्र अभय मात्रे दोनही अतिशय नामवंत फलंदाज आहेत। अभय मात्रेनं खऱ्या अर्थाने या 2-3 वर्षांमध्ये कोपरोली संघाला एक वेगळी उंची गाठून दिली आणि तोच खेळाडू यावेळेस डावखुऱ्या हाताचा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी सज्ज होईल दैवत मात्रे। इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्राकडे, सिंगल घेतली जाईल। साइड स्क्रीनच्या बाजूला शेकोडी पेटवले, त्यांना विनंती असेल लगेचच आपण तिथून विझवायची आहे। साइड स्क्रीनच्या समोर काहीच हालचाली करू नका, प्रेक्षकांना विनंती असेल साइड स्क्रीनच्या समोर कोणी बसूही नका, तिथून बिलकुल बाजूला व्हायचं आहे। कारण ती साइड स्क्रीन अशासाठी लावली जाते जेणेकरून फलंदाजांना मात्र कोणताही त्रास होऊ नये आणि आपण त्रास देऊ नका फलंदाजांना। गोलंदाजीसाठी दैवत मात्रे पुन्हा एकदा। इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या वरतून खेळलाय, अतिशय चांगला फटका आहे। चेंडू पाहायचा किती ट्रॅव्हल होतोय, डीप पॉइंट सीमारेषे जवळ मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय। तद्वर घेतलेल्या मात्र या 3 धावा 3 धावांच्या बरोबरीनं मात्र कोपरोली संघ जाऊन पोहोचलाय
तो 15 या आकड्यावर 15 रन्स. 15 धावा नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं कामोटे संघानं ज्या पद्धतीनं परेश म्हात्रे बरसला होता तळोजे संघांच्या गोलंदाजीवर आणि त्यांनी जवळून पाहिलं होतं कामोटे संघाला जर फलंदाजी दिली आणि जर जास्त धावा आल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला जड जाऊ शकतात. त्यामुळे एक पाहायला गेलं तर विस्मयकारी निर्णय मात्र घेतला अभयनं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. इथे मात्र पाहायचं आहे गलीमध्ये चेंडू जातोय, धावत सुटला एकटाच आणि पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट. तर या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र एक मोठी सफलता मिळवतोय कामोटे संघ आणि अभय म्हात्रे इनफॉर्म फलंदाज आहे. यावेळेस मात्र निराश मानेनं धावचीचा शिकार होतोय. परतावं लागते. पहिला धक्का बसलाय उरण कोपरोली संघाला. उपसरपंच जितेंद्र भगत, टीम मॅनेजर क्रिकेट संघाचा नितीन भगत, अध्यक्ष त्याचा धावदेवी क्रिकेट संघाचा. तर पहिला मोहरा मात्र गमावलाय कोपरोली संघानं आणि तोही अभय म्हात्रेच्या रूपामध्ये. चरण म्हात्रे जातोय आतमध्ये. चरण म्हात्रे नुकतीच त्याला पर्पल कॅप प्रदान करण्यात आली होती आणि आता मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली झाले संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु खऱ्या अर्थानं गरज या सामन्यामध्ये फलंदाजीची. इथे मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे चेंडू होता. चांगली गोलंदाजी मात्र दैवत मात्रेच्या माध्यमातून सुद्धा होते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर पाहायला मिळाले होते, परंतु या षटकामध्ये मात्र दैवत मात्रेनं थांबून ठेवलाय धावफलक. 2 लगातार निर्धाव चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी दैवत. अजून एक चांगला चेंडू अनप्लेबल. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 5 धाबा दिल्या होत्या आणि तदनंतर मात्र पुढच्या 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या तब्बल पाहायला गेलं तर 7.5च्या सरासरीना 15 धाबा. शेकोटीसाठी आम्ही बऱ्याच विनवण्या केल्या. आता मात्र असं वाटायला लागलंय की काश्मीरमध्ये आलोय की काय, एवढी थंडी प्रेक्षकांना लागते. नक्कीच खरंच थंडी लागत असेल तर व्यासपीठावर बिलकुल लागत नाही. या स्टेजवर आपण इथे येऊन बसू शकता. आपल्याला योग्य ते बक्षीस सुद्धा दिलं जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेकोटी पेटवली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा. आपण कॉन्सन्ट्रेट करूया. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. गावदेवी क्रिकेटला भुसरली खुर्द आयोजित सरपंच चषक 6व्या वर्षातील ही स्पर्धा मात्र यशस्वीतेच्या शिखराकडे चालले. नक्कीच एक यशस्वी म्हणून समारोप घेईल. काही वेळामध्येच ही शृंखला गेले 5 रात्र मनाला खिळवून ठेवणारी, प्रेक्षकांना आनंद देणारी ही स्पर्धा मात्र निरोप घेईल. परंतु निरोप घेण्या अगोदर मात्र बरेचसे विक्रम मात्र हा मैदानानं देऊन जातोय. बरेचसे कारनामे या मैदानावर झाले. चांगल्या खेळाडूंना मात्र प्रसिद्धी नक्कीच मिळाली. सुलक्षण मात्र त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. यावेळेस एक मोठी विकेट नावावर करतोय. फलंदाज बाद होतोय. हितेश म्हात्रेच्या विकेट नंतर मात्र मैदानामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल, रेल्वे ट्रॅकवर कोणी बसू नका. कधी ट्रेन येईल आणि घात करेल. पाहायला गेलं तर अगदी सांभाळून बसा, कारण ही आमची जबाबदारी आहे. कारण आपण ही सरपंच चषक पाहायला आलात, त्यामुळं आम्ही जरूर अनाउन्समेंट करू आपल्यासाठी, कारण आम्हाला तुमची काळजी वाटते फार. त्यामुळे जे काही कराल ते जपून करा. इथे मात्र बिग विकेट
फलंदाज बाद झालाय तो हितेश नावाचं वादळ मात्र शमवलं जातंय. सुलक्षण भोईर हा अनुभव आहे. लाराचा ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं तळोजे संघाविरुद्ध खेळताना, इथे मात्र काय घडलं जातंय, ताळमेळ नाहीये फलंदाजांमध्ये, परंतु ओव्हरथ्रोज होतोय. एक रन त्या ठिकाणी मिळाली आणि त्याही पेक्षा मात्र जीवनदान मिळालं फलंदाजांना आणि पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. 2 धावा मिळतील त्या कोपरोली संघाला. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 17 या आकड्यावर. 17 रन्स. अभय मात्रे बाद झालाय, त्यानंतर हितेश मात्रे सुद्धा परतलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये चरण मात्रे आणि प्रथमेश पाटील ही जोडी आहे. चरण मात्रे यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक एंडला. गोलंदाजीसाठी मात्र लारा. अतिशय वेगवान गोलंदाजी. या गोलंदाजीनं मात्र तळोजे संघाला सुद्धा परेशान केलं होतं. फक्त एकच धाव दिली होती, दुसरं षटक टाकलं होतं आणि उस्मान पटेलची विकेट घेतल्यानंतर मात्र जल्लोष पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू. कारण वेग पहा, आजही पाहायला गेलं तर 40+ हा खेळाडू, परंतु अफलातून गोलंदाजी मात्र प्रत्येक मैदानावर. आजही हा अनुभव मात्र पाहायला गेलं तर चेतन स्पोर्ट्स जर्मन कामोटे संघासाठी मदतीला धावून येतो. त्रिफळा उद्ध्वस्त पुन्हा एकदा. फलंदाजाला परतावं लागेल. काय वेग आहे, काय अचूकता आहे गोलंदाजीमधील. आणि इथे मात्र फलंदाज परततोय. फलंदाज क्रमांक 3 प्रथमेश पाटील. 0 बाद. काय धार आहे गोलंदाजीमधील. सुलक्षण पाहायला गेलं तर नेहमीच प्रभावित करत असतो गोलंदाजीच्या माध्यमातून आणि ती भेदकता मात्र आत्ताही आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू आहे. ज्या उद्देशानं मात्र अभयनं फलंदाजी स्वीकारली नाणेफेक जिंकून, तो उद्देश मात्र सार्थ होताना दिसत नाहीये. 18 या धावसंख्येवर मात्र तिसरा फलंदाज परतलाय आणि तिसरं षटक सुद्धा सुरू आहे. त्यामुळे लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळणार का? लेफ्ट आर्म राऊंड विकेट सोपं नाहीये सुलक्षण भोईरला मात्र पाहायला गेलं तर इथे रिव्हर्सिप खेळणं. सुलक्षण कुलकर्णी एक इंटरनॅशनल प्लेयर आहे, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर हा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता. प्रितेश पाटील या खेळाडूंना कल्पना चांगली होती, कारण लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय, त्यामुळे कुठेतरी जो अँगल क्रिएट करतोय त्याच्या अँगलच्या बरोबर त्याच दिशेमध्ये विरोधी दिशेमध्ये फटका खेळावा. परंतु वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक चांगलं षटक मात्र लारा हाताळतोय. काय दर्जेदार गोलंदाजी राहिले मागच्याही सामन्यामध्ये आणि याही सामन्यामध्ये. मात्र तीच भेदकता, तोच अचूक टप्पा आणि लाईन आणि लेंथवर दिशेवर असणारं नियंत्रण, सारं काही पाहायला गेलं तर सुलक्षण भोईर करून दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच की काय एक युनिटी नेहमीच पाहिले या कामोटे संघाच्या माध्यमातून आणि या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. इथे मात्र मोठा फटका येतोय, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 रन्स. पाहायला गेलं तर या स्लॉगवरच्या षटकामध्ये स्लॉगिंग होणार का कोपरोली संघाकडून? काय घडणार या शेवटच्या षटकामध्ये? किती धावा उभारणार? पाहायला गेलं तर कितीही केलं तरी कामोटे संघासमोर त्या कमीच असतील, परंतु कुठेतरी गोलंदाजांना पाठबळ मिळणारी धावसंख्या मात्र उभारू शकतो, जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये मात्र चांगला प्रतिकार करू शकतो. आणि जर 1-2 विकेट्स कामोटे संघाच्या दुसऱ्या सत्रामध्ये लवकर मिळवता आल्या तर प्रेशरही करू शकतो तो कोपरोली संघ. इंटरेस्टिंग लढाई आपल्याला पाहायला मिळेल, कारण क्रिकेट असा खेळ आहे, त्यामुळं
बऱ्याच जणांचे प्रेडिक्शन फेल आहे या खेळामध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज चौथं षटक घेऊन रोशन म्हात्रे. ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हातानं चेंडू मात्र ढकललाय. फाईन लेग रिजन कडे चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरून येतोय. अगदी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन पर्यंत पोहोचतोय. तदवर घेतलेला मात्र या दुहेरी धावा. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 रन्स. 25 या आकड्यावर. उत्सुकता लागले कोण होणार चॅम्पियन सरपंच चषकाचा. यावेळेस मात्र सॉफ्ट हँड ड्राईव्ह पाहायला मिळते कव्हरच्या दिशेमध्ये. पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न चरण जरूर करतोय, परंतु इथे मात्र धाडस होणार नाहीये. एकच रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 26 या आकड्यावर. 26 रन्स. हा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र चेंडू निर्धाव टाकतो आणि प्रभावित केले रोशन म्हात्रे या गोलंदाजानं. आतापर्यंत त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप होती, कारण भेदकता त्याची पाहिली होती आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ज्या पद्धतीनं चांगली गोलंदाजी राहिले. त्यानंतर मात्र चरणनं त्याला ओव्हरटेक जरूर केलं होतं, परंतु पुन्हा एकदा इथं आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू अत्यंत वेगानं आला. पूल करायचा होता चरणला, परंतु चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. हा निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूंमध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीनं धावा जमवणार. इथे मात्र अचानक आलेला हा पाहायला गेला तर उसळी पंच इशारा करतात इट्स नो बॉल. अचानक आलेला हा बाउन्सर मात्र वेस्ट हाईट दिला जातोय. पंचांकडून जरूर वॉर्निंग दिली जाईल. इथे मात्र अचानक अशा पद्धतीचा चेंडू का आला हा सुद्धा प्रश्न प्रेक्षकांना बऱ्याचशा पडला असावा. इथे मात्र फ्लिक करतायत चेंडूला. स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. 1 रन त्या ठिकाणी जरूर मिळेल. सिंगल न धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लागल्यात. फार इंटरेस्टिंग सामना आहे. 29 रन्स, 29 धावा. बरंच काही घडतं या सामन्यामध्ये. पाहायला गेलं तर 4 धावा जरूर मिळतात 22च्या. अचानक पाहायला गेलं तर रोशन म्हात्रेनं पहिले 4 चेंडू निर्णायक टाकल्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या सामन्यामध्ये 33 धावा, 33 रन्स. 34 धावांची गरज आहे. कोपरोली संघ मात्र कशा पद्धतीनं प्रतिकार करणार सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 22च्या स्वरूपात चौकार येणं इथे मात्र जरूर कुठेतरी पाहायला गेलं तर प्रेक्षकांमध्ये चर्चा जरूर सुरू आहे. कोपरोली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर लढाई वर्चस्वाची आहे आणि ही लढाई आहे मानो द सिरीजच्या रेसची. कोण पटकावणार हे पारितोषिक याच्यासाठी सुरू असणारी ही वर्चस्वाची लढाई. आणि इथे मात्र पाहायचं आहे चेतन स्पोर्ट जर्मन कामोटे संघ कशा पद्धतीनं खेळ करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मी मात्र याच ठिकाणी थांबतोय. गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्दचे सर्व आयोजन कमिटी यांना विनंती करतोय आपण स्टेज समोर यायचे लगेच. काही वेळातच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न होईल. गुड्डू आमचे आयोजक सर्वांना चहाचा आपण पाहतोय आस्वाद. पाहुणे सुद्धा आहेत आणि पबजीची टीम सुद्धा इथे उपस्थित आहे. पबजी किंग म्हणून लोकप्रिय असलेली उसरली गावची टीम. पबजीचं वेळ दीपक पाटील सर सर्वांना लागलंय. मग पबजी खेळताना एकमेकाला बरंचसं काही घडतं आणि पबजी टीमचे मेंबर गिरीश भगत, केतन भगत, ऋषिकेश भगत, ओमकार मुंड्या, प्रथमेश वायदे, पबजी किंग ची संपूर्ण टीम, अरुण भगत सुद्धा आहेत आणि पबजी खेळणाऱ्यांचं सुद्धा स्वागत आपण करतोय. जिग्नेश सुद्धा पबजी खेळतो. तर दुसऱ्या अंकासाठी येतील महबूब,
संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेन आपण यायचे समोर. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम येथे संपन्न होईल. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित आपण ही स्पर्धा. चॅम्पियन कोण होणार, विजेता कोण असणार आणि उपविजेता मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असेल. तर कामोठे संघासाठी पारितोषिक येते जयदास गोवर यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 2000 रुपये. पबजी टीमचे लीडर केतन भगत. ₹2000 पारितोषिक जरूर असेल. मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या त्या फायनलच्या सामन्यामध्ये 24 चेंडू आणि 34 धावा. 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. मेगा फायनल ग्रँड फिनाले मात्र कुठे जाणार, उरणमध्ये की पनवेलमध्ये. पंचांना विनंती सामना सुरू करायचा लगेच. सामना आपण पाहतोय कामोठे संघाविरुद्ध उरण कोपरोली. 2 लाख रुपये फर्स्ट प्राइज. तर सरपंच चषक गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द संपूर्ण आयोजनाच्या टीमचा मी धन्यवाद देतोय की आपण 2 दिवसीय समालोचन करण्याची जी संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. मी मनाच्या अंतःकरणापासून साऱ्यांचं आभार मानतोय. मी मात्र इथेच थांबतोय. आपण मात्र कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा ही शृंखला. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनलच्या या सामन्यासाठी मात्र मायक्रोफोनवर येतील ते अर्थातच मेहबूबजी लदाफ. थैंक यू दीपक पाटिल सर. यहाँ से मेगा फाइनल की शुरुआत. गेंदबाज तैयार, पहली गेंद के ऊपर स्वागत किया. गेंद जा रही है 1 बॉल सी मारे का पार. बार किया ब्रँडेड स्ट्रोक 4 रन. तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थैंक यू डीजे. यदि देखा जाए पहली गेंद के ऊपर चौवा धागा बार क्या कामले. काफी जबरदस्त बल्लेबाजी इस टूर्नामेंट में देखा जाए. क्या लाजवाब गेंदबाजी और बल्लेबाजी के बदौर इस मुकाबले में खेल रहे हैं. वो एक बार क्या कामले. यदि पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का. यदि गेंदबाज हम देख रहे हैं इस वक्त मिथुन माथरे. इस बार स्वीप किया गेंद को. इट इज अ क्लास, क्रिकेट का क्लास दिखाया. गेंद जा रही है फाइन लेग स्क्वायर लेग के ऊपर से. एकदम दाना तो अच्छा गा 6 रनों के लिए. थैंक यू डीजे मास्टर. तो जरूर बैक टू बैक 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाएंगे. तो जयदास गोवरी साहब इनकी ओर से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा कामोटी क्रिकेट टीम के बल्लेबाजों को. तो जरूर जिस तरह देखा जाए यशस्वी आयोजक जिन्हें कहा जाता है विश्वास भगत साहब, यहाँ पर समाज सेवा कर यदि देखा जाए यह 5वां पूर्व 6वां पूर्व आप देख रहे हैं इस वक्त मैदान के ऊपर मुकाबलों का आयोजन. यदि देखा जाए उसरली गांव में भी ब्रदर्स फॉर लाइफ ये एक समाज सेवा के लिए ग्रुप है. और ये भी ग्रुप आज के दिन में देखा जाए वृद्धाश्रम में जाकर बुजुर्गों आदमियों का यहाँ पर पूरे से सम्मान कर आए थे आज के दिन में. और वही देखा जाए विश्वास भगत साहब के नेतृत्व के नीचे यहाँ पर सीखे हैं और उन्हीं के अंदाज में चलने की कोशिश ब्रदर्स फॉर लाइफ ग्रुप आपको देखने को मिल रहा है. यही यहाँ पर कामना है और ऐसी कामें करते जाना चाहिए. बेस्ट ऑफ लक देना चाहूंगा. फिर लोग चलते हैं मैदान की ओर. मुकाबले दिख रहे हैं मेगा फाइनल का मुकाबला. 34 रन की जरूरत. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर देख रहे हैं 10 का आंकड़ा, 10 का दम. कौन दिखाएगा ये मुकाबले में और यहाँ से इस चमचमाती ट्रॉफी के ऊपर कौन किसका नाम लिखेगा ये आने वाला वक्त बता सकता है. लेकिन यहाँ पर फिलहाल मुकाबला चल रहा है. यहाँ पर रेस चल रही है दोनों टीमों के बीच में और एक खिलाड़ियों के बीच में. यदि मैन ऑफ द सीरीज टीवीएस जुपिटर किसके नाम चली जाएगी ये लेकिन कहना भी बेहद मुश्किल हो सकता है. गेंदबाज तैयार. ये देखो क्लासिक है. यहाँ पर गली के रीजन में खेला लेकिन 1 रन मिल रहा है. बार क्या कामले को दूसरी रन चाहते हैं लेकिन यहाँ पर देखो बल्लेबाज को लौटना पड़ रहा है. परेश मात्रे बैक टू द पवेलियन.
थैंक यू डीजे। यदि देखा जाए 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। बाहर के काम्बले ने इस वक्त परिश मात्री जैसे बल्लेबाज को रन आउट के तौर पर आउट किया और स्ट्राइक खुद के खेमे मिली। यदि देखा जाए मुकाबला वन एंड ओनली खुद की ओर से विजय करना चाहते हैं, लेकिन यहाँ से नहीं जीतेंगे। ये मुकाबला भी काफी रमपटक है और यहाँ पर गेंदबाज काफी आक्रामक है। एक गेंदबाजों का विचार करें, काफी अनुभवी गेंदबाज इनके टीम में मौजूद है और ऐसी गेंदबाजी करते हैं, यदि देखा जाए नजाकत वाली गेंदबाजी करने वाले गेंदबाज इनके टीम में मौजूद है। ऐसे मौके के ऊपर बाहर के कामले ने की हुई गलती ये आने वाले वक्त में काफी महंगा पड़ सकता है या नहीं, ये देखना भी बेहद जरूरी है। फिर एक बार स्ट्राइक एंड पर बाहर क्या कामले गेंदबाजी में देखा जाए मिथुन मात्रे वन ऑफ द ग्रेट हीरो कोपरी क्रिकेट टीम से। ये देखो क्लास दिखाने कोशिश जरूर की थी, लेकिन वहां पर पहरेदारी की है सर्कल के अंदर में खिलाड़ी वहां पर मौजूद। हम देख रहे हैं इस वक्त शानदार फील्डिंग का मुजाहरा, इसके बदौलत नतीजा देखने को मिला शानदार डॉट गेंद की समाप्ति। आप देख रहे हैं सरपंच चषक 2019 के पूर्वार्ध में छठा साल इस वक्त देखने को मिल रहा है। फिर एक बार से गेंदबाज तैयार, ये देखो गेंद को क्रॉस किया, स्विप शॉट, गेंद जा रही है। इट इज अ बिग सरपंच चषक 2019 का पूर्वार्ध ब्रांडन स्टोक 6 रन। बहुत हो गया तेरा नाटक, अब तक चुप बैठा, अब बाप बीप देखूंगा नहीं, सीधा हड्डी पसली तोड़ डालूंगा। मार दिया जाओ कि छोड़ दिया जाओ, तेरे साथ क्या सुना दिया जाओ। थैंक यू डीजे। यदि देखा जाए कुल मिलाकर देखा जाए गेंदों का फासला करें, 5 गेंदों का मुकाबला हो चुका है। 5 गेंदों में रन संख्या आप देख रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। 17 यानी खतरा कौन से टीम के ऊपर खतरा मंडरा रहा है ये आने वाले वक्त में बता सकता है। यहाँ पर खतरा यहाँ पर देखे जाए पूरी तरह से देखने को मिल रहा है। कोप्रोली उरन क्रिकेट टीम के सर के ऊपर मंडराता हुआ, लेकिन बाहर का काम्बले इस वक्त खन्नायक बनकर मैदान के अंदर आ चुके हैं। मेगा फाइनल का मुकाबला इक्का दुक्का नहीं, हम छक्का चौका लगाकर ये मुकाबला जीत कर सकते हैं। यह अपील जरूर की थी लेग बिफोर की अपील, लेकिन अंपायर ने इस अपील को पूरी तरह से खारिज कर दिया और इस देखा जाए पूरी तरह से देखा जाए इस ओवर में अंतिम गेंद डॉट आती हुई एक ओवर का मुकाबला खत्म हो चुका है। 1 विकेट के नुकसान के ऊपर 17 रन कामोटा क्रिकेट टीम। तो जरूर ऐसे मौके के ऊपर यहां से बल्लेबाज बारके की विकेट चली जाती तो यहां से पूरी तरह से देखे जाए कमबैक कर पाती कोप्रोली क्रिकेट टीम, लेकिन अभी भी उनके पास मौका है। 17 रन सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। अभी भी देखा जाए 18 गेंदों का मुकाबला बाकी है और कुल मिलाकर देखा जाए 34 रनों का पीछा करते समय 18 गेंदे 17 रन 18 गेंदे। कौन जीतेगा मुकाबला, कामोटा या कोप्रोली या कामोटा? जबरदस्त बिग फाइट देखने को मिल रहा है। मेगा फाइनल का मुकाबला सरपंच चषक 2019 के पूर्वार्ध में यह मुकाबला चलता हुआ। तो इस वक्त गेंदबाज देखा जाए मिथुन मात्रे ने पहले ओवर समाप्त किया है। तो जरूर इस वक्त जो मैं आज हूं वो सब देखा जाए नितिन भगत, विश्वास भगत साहब और देखा जाए हरीश्वर भगत साहब रहेंगे, सागर मांडोकर सर, दीपक पाटिल सर और देखा जाए कोलकी के राजेंद्र पाटिल साहब और शुकर के किरण पाटिल सर। इन्हीं के बदौलत आज मैं इतने बड़े मंच के ऊपर मुझे बोलने का मौका मिल रहा है और ये मौका हम कभी नहीं छोड़ेंगे। मौके का फायदा उठाएंगे और जरूर आपका नाम रोशन करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे। लौट चलते हैं मैदान की ओर। काफी जबरदस्त मुकाबला, एक बिग फाइट। यहाँ से आग की गोली जैसी बरसने वाली बल्लेबाजी को यहाँ पर रोक कर रखा है गेंदबाजों ने। यदि देखा जाए एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, उसके बाद देखा जाए यहाँ पर नए गेंदबाज को बुलाया गया है। ये देखो काफी हल्का से स्टेट किया, विकेट का पतन हो सकता है, लेकिन यहाँ पर डायरेक्ट हिट की कोशिश की थी लेकिन पूरी तरह से झुक गए और ये देखो डायरेक्ट हिट। यहाँ पर बल्लेबाज को लौटना पड़ेगा मैदान से बाहर। थैंक यू। यस तर या दरम्यान सन्माननीय अतिथी मनोहर पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपण इथे पाहतोय। विश्वाची भगत साहेब यांच्या अतिशय जवळचे आपण पाहतोय मनोहरजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण स्टेजवर यायचं। यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे, तर मी विनंती करेन आयोजन कमिटीला सुद्धा विनंती आपण स्टेज समोर यायचं। वळूया आपण सामन्याकडे। विजेता कोण होणार, चॅम्पियन कोणता संघ असणार? तो जरूर सागर से यदि देखा जाए यहाँ से पहले गेंद के ऊपर रनर के तौर पर बल्लेबाज को लौटना पड़ा था, लेकिन यहाँ से देखो उसी तरह का अंदाज किया था, लेकिन तू मैं यहाँ से बल्लेबाज बाहर के कमले, बड़ी मछली जाल बाहर के कमले, बैक टू द पवेलियन जश्न कमावल।
पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या. थैंक यू डीजे मास्टर। यदि देखा जाए बारके कामले ने मुकाबले को खुला किया है, यहाँ से दरवाजे खुले कर रखे कांवड़े क्रिकेट टीम के लिए और यहाँ से चलते बने जरूर है, लेकिन पूरी तरह से मुकाबले का यू टर्न किया और मुकाबला जीत के कगार पर लाने की कोशिश की थी और उसी के तौर पर एक रन लेने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहाँ पर लेग B4 के माध्यम से बल्लेबाज बाहर क्या को लौटना पड़ेगा मैदान से बाहर, लेकिन ना खुश होंगे। मैदान के अंदर गए थे हीरो बनने के लिए, लेकिन जीरो बन के मैदान से बाहर क्या कामले, लेकिन जबरदस्त परफॉर्मेंस रहा बार के कामले का। यदि देखा जाए इस वक्त गेंदबाज हम देख रहे हैं चरण मात्रे, वन ऑफ द हीरो बेस गेंदबाज के लिए यहाँ पर देखा जाए काफी महत्वपूर्ण दिया गया था, पर्पल कैप इन्हें दी गई थी। वही चरण मात्रे इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार हो चुके हैं। सामने बल्लेबाज रोशन मात्रे है, बिग हिटर। ये देखो सम्मान देना चाहते थे, पूरी तरह से चुके तू मैं करके दिल्ली के नवाब की गाड़ी छूटी थी, लेकिन यहाँ पर दोनों बल्लेबाजों की एक गाड़ी छूटने वाली थी, लेकिन यहाँ पर सुरक्षित दोनों बल्लेबाज एक रन से बढ़कर टोटल स्कोर देख रहे हैं, स्कोर कार्ड के ऊपर जाकर पहुंचा है 18 रन, यानी कि बची कुछ गेंदे आप देख रहे हैं 15 गेंदे जीत के लिए 16 रनों की जरूरत है। यदि देखा जाए एक रन का फासला से फर्क है और इसी के तौर पर गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज चरण मात्रे, यहां से कमबैक करना होगा। मेगा फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं इस वक्त मैदान के अंदर। ये देखो क्रॉस लाइन खेले जा रहे थे, लेकिन पूरी तरह से चूक गए। यहां से डॉट गेंदे नतीजा देखने को मिला, लेकिन यहां से जितने डॉट गेंदे आप खेलेंगे उतना दबाव आपके ऊपर आ सकता है। ऐसा मुकाबला हमने देखा था रीडगर के मैदान के ऊपर, तक्का बना मोरबे के बीच में 12 गेंदे 5 रन की जरूरत थी। तब ऐसे यहां पर हंसी मजाक में मुकाबला खेल रहे थे तक्का क्रिकेट टीम, और तक्का क्रिकेट टीम को उस वक्त मैदान के अंदर फाइनल के मुकाबले में परास्त किया गया था। वही नतीजा देखने को मिल रहा है इस वक्त कामोटा बनाम कोपरोली उरंग के बीच में। शानदार मुकाबला, जोरदार ताली से स्वागत करें इस मुकाबले को। मेगा फाइनल का मुकाबला चलता हुआ, ये देखो क्रॉस लाइन खेलना चाहते थे, लेकिन यहां पर चूक गए, दूर सी मिस देखने को मिला। उसी के बदौलत एक रन जरूर मिलता है इस बल्लेबाज को, एक रन से क्यों ना, लेकिन रनों की बढ़ोतरी हो रही है। यहां पर टारगेट छोटा करने जा रहे हैं, टारगेट यहां पर छोटा हुआ है। बची कुछ गेंदे आप देख रहे हैं, 12 गेंदे जीत के लिए 15 रनों की जरूरत। टोटल रन संख्या देख रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर 19 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। ओ टू डीजे वाजव गाणी तुझे हवा, अरे हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, असा जिजाऊ माऊलीचा बाळ शिवछत्रपती शिवराय। तर सन्माननीय अतिथी ॲडव्होकेट मनोहर पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय स्वप्नील कांबळे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यायचे व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। सामना थोडा स्पीडअप केला, विनंती असेल उरण कोपरोली संघाला। अजूनही सामन्याचा निकाल स्पष्ट होणे बाकी आहे। चॅम्पियन कोण होणार, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज कोण पटकवणार, 2 लाख रुपये फर्स्ट प्राइज। तो जरूर सागर सर, यदि देखा जाए क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर, सिर्फ 2 रन दिए और मुकाबले में यू टर्न किया। लाजवाब कहना चाहूंगा, मेगा फाइनल का मुकाबला चल रहा है, ऐसे मौके के ऊपर सिर्फ 2 रन देना और बल्लेबाजी को चलता बनाना, लाजवाब कहना चाहूंगा। तारीफ के काबिल गेंदबाजी, जिस तरह यहाँ पर गेंदबाज को भेजा गया था कप्तान ने, उस कप्तान के ऊपर जरूर खड़े उतर आ रहे हैं और विश्वास को पूरा किया। वही हमारे विश्वास भगत साहब यह मुकाबले का आगाज किया नाइट टूर्नामेंट का, और तमाम क्रिकेट रसिकों का हार्दिक हार्दिक स्वागत। तो लोग चलते मैदान की तरफ, 12 गेंदे जीत के लिए जरूरत है 15 रन। गेंदबाज तैयार, ये देखो गेंद को स्पिक किया, गेंद जा रही है, इट इज अ बिग हिट, किंग ऑफ कमोडा ब्रांडेड स्ट्रोक 6 रन।
थैंक यू डीजे मास्टर। देखा जाए 19 फरवरी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती, और उस जयंती को कौन भूल सकता है। यदि देखा जाए तमाम क्रिकेट मान्यवर और यहाँ पर कोट्यावधि लोगों के दिल में बसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज को मानाचा मुजरा। और यहाँ से देखा जाए क्या शानदार मुकाबला हो रहा है। उसी के तौर पर पहले गेंद के ऊपर आओ तुम्हारा ही स्वागत है, और गेंदबाज का स्वागत किया, छक्का दागकर बल्लेबाज ने, फिर बसे बल्लेबाज तैयार। ये देखो स्ट्रेट आउट करने की कोशिश की थी, काउ करने के बाद खिलाड़ी आए, गेंद पकड़े फेंके, थोड़ी सी मिस फील्ड देखने को मिली, लेकिन यहां से 2 रन नहीं छोड़ेंगे। ये अहमियत जानते हैं मुकाबले की, यानी कि फाइनल का मुकाबला है। इस मुकाबले में ये चमचमाती ट्रॉफी और इस देखा जाए चमचमाती हुई टीवीएस लाल कलर की जुपिटर कौन जीतेगा। ये भी देखो आतिशबाजी, पटाखे के आतिशबाजी से यहाँ पर स्वागत किया जा रहा है ये फाइनल के मुकाबले का और तमाम अतिथि मान्यवरों का। इसी के तौर आप देख रहे हैं इस वक्त मुकाबला। और ये देखो यहाँ से पटाखों की आतिशबाजी से ये मुकाबले की जरूर शुरुआत की है, लेकिन तमाम क्रिकेट रसिकों को कहना चाहूंगा बाउंड्री लाइन के बाहर से मुकाबला देखिए। ये देखो तू चल मैं आया, यहाँ से बल्लेबाज की डंडी गुल। बोला हर 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 महादेव, बोला हर 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 महादेव। हेलो, तो यहां से बल्लेबाज को लौटना पड़ेगा मैदान से बाहर। जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली, बिग हिटर यदि देखा जाए चेतन गोवारी को मैदान से बाहर। यदि देखा जाए मिडल ऑर्डर की बल्लेबाजी यहां पर रंग लाएगी या नहीं, ये देखना भी बेहद जरूरी है। ऐसे मौके के ऊपर शानदार बल्लेबाजी हो रही है कामोटा क्रिकेट टीम की ओर से। उसी का अंदाज यहां पर आगाज किया हमारे सरपंच साहब ने। सरपंच चषक 2019 के पूर्वार्ध में चलता मुकाबला देखने को मिल रहा है। 9 गेंदे जीत के लिए 7 रनों की जरूरत है। 9 गेंदे 7 रन, 7 रन 9 गेंदे। कोपरोली कामोटा कोपरोली कौन जीतेगा मुकाबला। यहां पर मुकाबला अभी तक बैलेंस है, ना ही जीते कोपरोली क्रिकेट टीम, ना ही जीते कामोटा क्रिकेट टीम। मुकाबला भी बैलेंस। ये देखो हल्का तो स्टेयर किया, यहां पर जगह बनाई थी और जरूर बैकवर्ड स्क्वायर लेके खिलाड़ी गेंद के ऊपर आए पहुंचे। तब तक यहां से कुल मिलाकर देखा जाए 3 रन मुकम्मल पूरे किए गए। तो जरूर सॉरी, और यहां से देखा जाए 2 ही रन लिए और इसी के बदला 2 रनों से बढ़ता टोटल स्कोर देख रहे हैं 29। तो जरूर मोहन भगत साहब और नरेश भगत साहब को विनती है, आइए मंच के ऊपर आकर विराजमान हुए। तो फिर एक बार से गेंदबाज तैयार। ये देखो स्वागत किया, गेंद जा रही है सीधे कमेंट्री बॉक्स में, एक दंदनाता छक्का, 6 रन और मेगा फाइनल का मुकाबला जीत चुका है कामोटे क्रिकेट टीम। कामोटे किंग ऑफ यहाँ पर जीता है मुकाबला और उसरली यहाँ पर मैदान के ऊपर सरपंच चषक 2019 का चैंपियन कामोटा क्रिकेट टीम। O2 डीजे वाजव गानी तुझे।
तर कृपा गाव देवीची खरी या उसरली गावावरी कृपा गाव देवीची खरी या उसरली गावावरी ठेवून सरपंच चषक त्यांनी बघा घेतली उंच भरारी ठेवून सरपंच चषक त्यांनी बघा घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी उसरली संघाचं आयोजन भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी उसरली संघाचं आयोजन भारी